या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण नवीन प्रोसेस सांगणार आहे। नवीन प्रोसेसच्या माध्यमातून कशा पद्धतीने अचूकरित्या अर्ज करावा, कोणते कागदपत्रे कोणत्या ठिकाणी योग्यरित्या अपलोड करायची आहेत, त्यानंतर जी माहिती यामध्ये भरायची आहे ती माहिती कशा पद्धतीने भरावी याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। एकही शंका तुमचे या व्हिडिओमध्ये राहणार नाहीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करायचं आहे। या ठिकाणी मी एक बाण मारलेला आहे आणि या ठिकाणी चौकोन केलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर असतो, त्या प्ले स्टोरला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करा, वरती नारी शक्ती दूत सर्च केल्यानंतर तुम्हाला ॲप दिसेल हा फेटा बांधलेला, त्यावरती इन्स्टॉल नावाचा एक ऑप्शन दिसत आहे, त्या इन्स्टॉलला बटनला क्लिक करा। म्हणजे इन्स्टॉल जो दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। मुख्यमंत्री जल कल्याण कक्षाचा हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत ॲप आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन ऑप्शन दिसेल, या ठिकाणी बघा ओपन ऑप्शन दाखवत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा अधिकृत ॲप ओपन झालेला दिसेल। तुमच्या मोबाईलमध्ये थोडासा या ठिकाणी चेंजेस दिसेल, परंतु सेम प्रोसेस आहे, काळजी करण्याची गरज नाही आहे। पूर्ण व्यवस्थितरित्या तुमचे सर्व डाऊट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत, पूर्ण प्रोसेस सांगणार आहे। आता बघा, त्यानंतर तुम्ही ॲप ओपन झाल्यानंतर विल यूज द ॲप असा ऑप्शन या ठिकाणी दिसेल। एक नंबरला जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप मध्ये आपले स्वागत आहे असा पेज ओपन झालेला दिसेल। या ठिकाणी डन ऑप्शन आहे, त्या डन वरती क्लिक करा। डन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक परत तुम्हाला बाण दाखवला जाते तुमच्या उजव्या हाताच्या दिशेने। आता त्या बाण वरती क्लिक करायचं आहे। बाण वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला यामध्ये लॉग इन करायचं आहे। म्हणजे एक प्रोफाइल बनवण्यासाठी तुमचा एक मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागतो, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि टर्म आणि जी कंडिशन दिलेली आहे त्यावरती क्लिक करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता मोबाईल नंबर या ठिकाणी भरलेला आहे, टर्म आणि कंडिशन जो आहे त्या चौकोन डब्याला टिक मार्क करा आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करा। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला स्वीकारा असा ऑप्शन दिसेल, स्वीकारा या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, जो मोबाईल नंबर तुम्ही वरती टाकलेला होता त्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे, तो OTP 4 अंकी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर हा पेज ओपन झालेला दिसेल। आता या पेजच्या माध्यमातून तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा। म्हणजे तुमची प्रोफाइल अपूर्ण आहे, एक प्रोफाइल तुम्हाला इथे तयार करायची आहे। आता ती प्रोफाइल कशा पद्धतीने तयार करावी याबद्दलची सुद्धा माहिती पुढे पहा। प्रोफाइल अपडेट करा। आता यामध्ये सर्वप्रथम कोणत्याही व्यक्तींच्या नावाने तुम्ही प्रोफाइल या ठिकाणी क्रिएट करू शकता, किंवा ज्या महिलांच्या नावाने तुम्ही अर्ज भरणार आहात त्या महिलांच्या नावाने सुद्धा तुम्ही प्रोफाइल या ठिकाणी तयार करू शकता। जर ज्या व्यक्तीने अर्ज भरणार आहे त्या व्यक्तींच्या नावाने सुद्धा तुम्ही प्रोफाइल तयार करू शकता। ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही प्रोफाइल तयार करणार आहात त्याच मोबाईलवरती जे काही मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकलेला आहात, जेवढे अर्ज तुम्ही भरलेले आहेत सर्व या प्रोफाइलच्या माध्यमातूनच तुम्हाला दिसणार आहेत। सर्वप्रथम लाभार्थ्यांचं नाव टाकायचं आहे, म्हणजे ज्यांच्या नावाने तुम्ही प्रोफाइल बनवणार आहात त्याचं नाव टाका, ईमेल ID टाका किंवा सोडून टाका, जिल्हा टाका, तालुका टाका। त्यानंतर नारी शक्ती टाईप मध्ये काही प्रकार दिलेले आहेत, ते प्रकार बघा खालील प्रमाणे आहेत। यामध्ये नारी शक्ती प्रकारमध्ये सामान्य महिला आहे, समूह संसाधन व्यक्ती आहे, बचत गट अध्यक्ष आहे, बचत गट सचिव आहे, बचत गट सदस्य आहे, गृहिणी आहे, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, शेतू। ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय त्याला इथं सिलेक्ट करायचं आहे, बाकी कुठेही क्लिक करू नका। जर तुम्ही महिला असाल, तुम्ही जर अर्ज भरणार असाल, यामध्ये कुठेही जर तुम्ही या एकाही याच्या कॅटेगरीमध्ये बसत नसाल तर सामान्य महिला यावरती क्लिक करा। सामान्य महिन्याला क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाइल या ठिकाणी तयार होईल। प्रोफाइल तयार झाल्याच्या नंतर आता तुम्हाला अशा पद्धतीने ओपन करायचं आहे। या ठिकाणी नारी शक्ती दूत नावाचा एक जो होम पेज आहे त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा योजना नावाचा एक ऑप्शन दाखवला जात आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर महिलांसाठी जेवढ्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत सर्व योजनांची माहिती तुम्ही PDF स्वरूपामध्ये या ठिकाणी डाउनलोड करू शकता। मित्रांनो, आता हा अर्ज तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा करायचा असेल तर त्यासाठी एक हमीपत्र लागतो, तो हमीपत्र तुम्हाला PDF डाउनलोड या ठिकाणीच करता येणार आहे। या ठिकाणी जो हमीपत्र PDF डाउनलोड करा एक ऑप्शन दाखवला जात आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये हा हमीपत्र
PDF रित्या डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि कोणत्याही प्रिंटरवरती जायचं आहे तुम्हाला किंवा कम्प्युटरवरती जायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक प्रिंट घेऊ शकता आणि त्यावरील जी माहिती आहे ती भरून तुम्ही सहजरित्या अर्ज करण्यासाठी हा हमीपत्र अपलोड करू शकता। आता नारी शक्ती दूत नावाचा जो ऑप्शन होम आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा पेज ओपन झालेला दिसेल। आता यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पहिला या ठिकाणी ऑप्शन दाखवला जात आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता हा फॉर्म तुमच्या समोर ओपन झालेला दिसेल। हा फॉर्म आता अचूकरित्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कशा पद्धतीने भरावा याबद्दलची पूर्ण माहिती आपण आता सविस्तररित्या समजून घेऊया। मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत, भरपूर अशा महिलांनी अर्ज करत असताना या ठिकाणी जी माहिती आहे ती अचूकरित्या भरली गेली आहे, अर्ज विनाकारण त्रुटीमध्ये पडणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम पूर्ण माहिती समजून घ्या, पूर्ण A to Z माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम महिलेचे पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे। आधार कार्ड समोर घ्यायचं आहे आणि आधार कार्डवरील जे काही स्पेलिंग आहे अर्ज करत असताना इंग्रजीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे। ज्या पद्धतीने स्पेलिंग तुम्हाला आधार कार्डवरती दिसेल तीच स्पेलिंग तुम्हाला सेम टू सेम ज्या पद्धतीने आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर बघा पुढे पतीचे वडिलांचे नाव या ठिकाणी दर्शवले जात आहेत, त्याला सिलेक्ट करा अशा पद्धतीने ऑप्शन येईल। जर तुमच्या वडिलांच्या नावाने तुम्हाला अर्ज भरायचा असेल, तुमचं लग्न झालं नाही, 21 वर्ष तुम्हाला पूर्ण झालेले आहे, जर तुमच्या वडिलांच्या कुटुंबात असाल तर तुम्ही या ठिकाणी वडीलला सिलेक्ट करू शकता। जर तुमचं लग्न झालंय, लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही अर्ज करताय तर पतीच्या नावाला इथे सिलेक्ट करायचे आहे आणि पतीचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे। आता पतीचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली जन्मदिनांक निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जन्मदिनांक निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर भरपूर असे लाभार्थी त्यांचं जे काही इसवी सन आहे 1997 असेल किंवा 1995 असेल किंवा जे काही तुमचं जन्मवर्ष आहे ते सिलेक्ट करता येत नाही, त्यासाठी जून 2024 नावाचा एक जो ऑप्शन दाखवला जात आहे। आता तुम्ही जर अर्ज करत असाल तर जुलै 2024 दाखवेल। जुलै 2024 वरती क्लिक करा, त्या ठिकाणी सर्व वर्ष दाखवले जाईल। वर्ष दाखवल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही वर्ष असेल ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। बाण आहेत 2, त्या बाणवरती इकडे तिकडे घ्या। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो महिना असेल तो महिना इथे सिलेक्ट करायचा आहे। हे जे बाण आहे त्या बाणवरती तुम्ही क्लिक करू शकता, तुमचा जो काही महिना असेल तो महिना सिलेक्ट करा। त्यानंतर तारीख सिलेक्ट करा, तारीख सिलेक्ट केल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं थोडक्यात समजून घ्या माहिती, अनेक लाभार्थी भरपूर अशा चुका करत आहेत, ती म्हणजे एकतर तुमचं अर्ज करत असताना 21 वर्षापेक्षा वय कमी नसायला पाहिजे आणि 65 वर्षापेक्षा वय तुमचं जास्त नसायला पाहिजे। 21 ते 65 वर्ष वयोगटातील तुम्ही जर लाभार्थी असाल, महिला जर असाल तरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता। 65 वर्षापेक्षा जास्त तुमचं जर वय असेल तर तुम्ही या ठिकाणी जे काही श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल त्या योजनेमध्ये तुम्ही पात्र होता, त्यासाठी त्यामध्ये तुम्ही अर्ज करा जर 65 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं झालेलं असेल तर। आता बघा, अर्जदारांचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये भरत असताना सर्वप्रथम तुम्हाला अर्जदारांचे संपूर्ण पत्ता आधार कार्डवर ज्या पद्धतीने आहे आधार कार्डच्या पाठीमागे तो आधार कार्डवरील पाठीमागचा जो काही पत्ता आहे ते संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। त्यानंतर इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली तालुका दिसेल, त्या तालुक्याला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर जो गाव शहर असेल त्या तालुक्याचं नाव तुम्हाला इथं परत टाकून द्यायचं आहे। त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत इथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर पिनकोड जो असेल तुमचा आधार कार्डवरती पिनकोड नंबर असेल तो पिनकोड क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे। आता मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक हे मात्र अचूकरित्या टाका। भरपूर असे लाभार्थी प्रोफाईल बनवलेलाच आधार कार्ड मध्ये टाकत आहेत किंवा जो काही मोबाईल नंबर आहे ते टाकत आहेत। एका प्रोफाईलच्या माध्यमातून एक मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता आणि अर्ज करत असताना सुद्धा एकच अर्ज तुम्ही या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकू शकता एका अर्जासाठी। प्रोफाईलसाठी एकच नंबर आहे, एका प्रोफाईलवरून कितीही अर्ज तुम्ही सहजरित्या भरू शकता। आता या ठिकाणी मोबाईल क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर विवाहित स्थिती जी असेल त्यावरती क्लिक करा। विवाहित स्थितीमध्ये विधवा असेल, विवाहित असेल, अविवाहित असेल असे ऑप्शन आहेत, त्यावरती ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय त्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही शासनाच्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जे काही आर्थिक योजना आहेत त्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेत आहात का, होय जर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी किती रुपये महिन्याला मिळत आहे त्याचा उल्लेख करायचा आहे। शक्यतो इथे या ठिकाणी नाही करून टाका,
त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इथं टाकण्याची गरज नाही. आता त्यानंतर महिलाचा जन्म परराज्यात झाला असेल तर इथं होय किंवा नाही मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही होय केलात तर इथं ध्यानात ठेवा, होय केला तर तुम्हाला तो प्रमाणपत्र इथं पुढे अपलोड करायचे, म्हणजे तुमच्या पतीचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही परराज्यातून नसाल तर महाराष्ट्र राज्याचे तुम्ही जर असाल तर इथं नाही करा. आता अर्ज भरत असताना भरपूर असे लाभार्थी इथं बँकेचा तपशील भरत असताना चुका करत आहेत. इथं समजून घ्या, सर्वप्रथम तुम्हाला बँकेचे नाव टाकायचे आहे. बँकेचे नाव टाकायचे, तुमचं नाव टाकायचं नाही. भरपूर लाभार्थी सर्वप्रथम तुमचं नाव टाकून घेत आहेत किंवा पासबुकवर जे नाव आहे ते नाव टाकून घेत आहेत. तसं नाही आहे, बँकेचं नाव टाकायचं आहे. आता बँकेचं नाव म्हणजे कसं, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बडोदा बँक असेल, ज्या बँकेचं नाव असेल, ज्या बँकेचं तुमचं पासबुक आहे त्या बँकेचं नाव टाकायचं आहे. आणि त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, पासबुकवर ज्या पद्धतीने तुमचं नाव असेल, तुमचं नाव आता 2 नंबरला तुमचं नाव टाकायचं आहे. जी स्पेलिंग आहे सेम टू सेम स्पेलिंग त्या ठिकाणी टाकून द्या. त्यानंतर तिसऱ्या नंबरला बँक खाते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे अकाउंट नंबर तुमचं टाकायचं आहे. अकाउंट नंबर जो असेल तो अकाउंट नंबर व्यवस्थित इथे टाका. त्या पासबुकवरती बघा, कारण चुकू देऊ नका. कारण जर अचूक तुम्ही जर इथं बँक खाते क्रमांक जर टाकला तरच तुमचे पैसे येणार आहेत. जर चुकीचा तुम्ही टाकला तर विनाकारण तुमचे पैसे त्या ठिकाणी अडकून जातील. आणि IFSC कोड जो असेल तो प्रत्येकाच्या पासबुक वरती आहे. तो पासबुक वरती जो असेल तो तुम्हाला इथं IFSC कोड व्यवस्थित इथं टाकून द्यायचा आहे. आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेले आहे का, इथं 2 ऑप्शन दाखवेल. या बाणवरती क्लिक केल्यानंतर होय किंवा नाही. आधार लिंक जर असेल तर होयला क्लिक करा, नसेल तर नाहीला क्लिक करा. शक्यतो लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या, होय जरी तुम्ही केला तर. आता मित्रांनो, आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करत असताना अनेक लाभार्थी इथं विचारपूस करत आहेत, आधार कार्डचा पहिला पेज अपलोड करायचा का? मित्रांनो, आधार कार्डचा पहिला फ्रंट पेज आणि पाठीमागचा पेज दोन्ही पेज तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. 2 डॉक्युमेंट खालचे आणि वरचे एकत्र कसे करायचे याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. ते एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. कितीही जरी अनाडी माणूस असला किंवा जो व्यक्ती असला तरी तो सहजरित्या करू शकतो. आता त्या ठिकाणी दोन्हीही आधार कार्डचे तुम्हाला फोटो एकत्र करायचे आहेत आणि आधार कार्ड या ठिकाणी 1 नंबरला अपलोड करायचं आहे. आता त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, यामध्ये तुम्हाला काय माहिती भरायची आहे हे समजून घ्या. आता मित्रांनो, महिलाचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशीचा या ठिकाणी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावे तुम्हाला जोडायचे आहेत. आता नवऱ्याचा मतदान कार्ड तुम्ही जोडू शकता, रहिवाशी पुरावा जो असेल तो पुरावा तुम्ही जोडू शकता. जर परराज्यातून परराज्यातील महिला असेल तर, नसेल तर तुम्हाला स्वतःचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, भरपूर असे लाभार्थी उत्पन्न प्रमाणपत्र काढलेले आहेत. जर उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र जोडा, नसेल तर तुम्ही बिंदास त्या ठिकाणी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडू शकता. आता अनेक लाभार्थी परत या ठिकाणी कमेंट करत आहेत, जो पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्याचा पहिला पेजचा अपलोड करायचा आहे का, दुसऱ्या पाठीमागच्या पेजचा अपलोड करायचा आहे? पहिला पेज आणि शेवटचा पेज दोन्ही पेज तुम्हाला एकत्र करायचे आहेत आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी बघा माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. रेशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा. महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत, हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर अर्जदारांचा हमीपत्र जो असेल, वरती आपण हमीपत्र कोणत्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेतली. अर्जदारांचे हमीपत्र अचूकरित्या भरा, तो हमीपत्र कशा पद्धतीने भरावा याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हमीपत्र टाकण्यात आलेलं आहे नवीन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला जॉईन करा. जॉईन झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती जाल, त्या ठिकाणी हमीपत्र दिलेलं आहे, तो हमीपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता. आता त्यानंतर बँकेचा पासबुक तुम्हाला अपलोड करायचा आहे. बँकेचा पासबुक अपलोड करत असताना व्यवस्थित फोटो काढा तुमच्या मोबाईलमध्ये, कारण त्यावरील जी माहिती आहे ती ब्लर होऊ नये, स्पष्ट दिसायला पाहिजे अशा पद्धतीने फोटो काढा. त्यानंतर या ठिकाणी बँकेचा पासबुक तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत. इथं ध्यानात ठेवा, पतीचे डॉक्युमेंट तुम्ही जर परराज्यातून असाल
तुमचं लग्न आता महाराष्ट्रामध्ये झालाय, महाराष्ट्रामध्ये झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या पुरुषासोबत लग्न झालेलं आहे, तर अशा वेळी तुम्हाला परराज्यातील जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे चालणार नाही. तुमच्या पतीचे डॉक्युमेंट्स तुम्ही टाकू शकता. बँकेचा पासबुक तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी अपलोड करा, नसेल तर काही गरज नाही. व्हॅलिडिटी देण्यात आलेलं नाहीये, कंपल्सरी या ठिकाणी देण्यात आलेलं नाहीये. आता त्यानंतर अर्जदारांचा फोटो. आता अर्जदारांचा फोटो इथं अपलोड करत असताना तुम्ही लाईव्ह फोटो सुद्धा घेऊ शकता किंवा फोटोचा फोटो काढून सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. 5 फोटो घ्या, पांढरा पेज खालती घ्या, पांढरा पेज घेतल्याच्या नंतर वरून तुमचा मोबाईल घ्या आणि मोबाईलने व्यवस्थित फोटो येईल तसा दिसेल अशा पद्धतीने कॅप्चर करा आणि त्यानंतर त्या ठिकाणी फोटो तुम्ही अपलोड करून घ्या. आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे या ठिकाणी काही टर्म आणि कंडिशन दिलेली आहेत, म्हणजे डिस्क्लेमर दिलेला आहे हमीपत्राचा, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड करत असताना 1 MB च्या मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अर्ज करत असताना जे डॉक्युमेंट आहेत 1 MB पर्यंत किंवा 5 MB पर्यंत कशा पद्धतीने बनावेत याबद्दलचा सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या. सर्व डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थितरित्या अपलोड सुद्धा करता येईल. आता बघा, सर्व व्यवस्थित झालेलं आहे. आता इथं तुम्ही हमीपत्र डिस्क्लेमरला क्लिक केलेलं आहे. त्या चौकोन डब्यात क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल. यावरती तुम्हाला इथं स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्व या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती अचूक आहे असं तुमच्यासाठी इथं देण्यात आलेलं आहे, घोषणापत्रक आहे. तुम्ही स्वीकार या बटनावरती क्लिक करू शकता. स्वीकार या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती असा या ठिकाणी एक मेसेज येईल, तो म्हणजे जो अर्ज तुम्ही भरलेला होता तो सर्व अर्ज व्यवस्थित आहे का, भरलेली माहिती तुम्हाला इथं कन्फर्म करायची आहे. सर्व आपण भरलेली ही फक्त माहिती डेमोसाठी देण्यात आलेली आहे. सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला बघायची आहे. ग्रामपंचायत व्यवस्थित आहे का, आपण जे दिनांक निवडलेला आहे आपला स्वतःचा जन्मदिनांक व्यवस्थित आहे का, अर्जदारांचा तपशील सर्वप्रथम पाहून घ्या. अर्जदारांचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये काही चुकलंय का, आधार नंबर व्यवस्थित टाकलाय का, किंवा जी काही मोबाईल क्रमांक आहे आपण टाकलेला तो व्यवस्थित टाकला गेला का, हे सर्व व्यवस्थित एकदा तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज करत असताना मध्ये जो नंबर टाकलेला होता या ठिकाणी जो मोबाईल नंबर तुम्हाला दर्शवला जात आहे त्या मोबाईलवरती एक 4 अंकी OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. मित्रांनो, आता यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, जर अर्जामध्ये जर काही चूक झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी एडिट सुद्धा करू शकता. केलेले अर्ज, आता इथं परत ध्यानात ठेवा, केलेले अर्ज यावरती क्लिक करा. केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. त्यावरती क्लिक करून परत एकदा तुम्ही पूर्ण स्टेटस व्यवस्थितरित्या पाहू शकता. अशा पद्धतीने घरी बसल्या व्यवस्थितरित्या तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो, अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. अनेक लाभार्थी भरपूर अशा चुका करत आहेत. विनाकारण अर्ज त्रुटीमध्ये पडण्यापेक्षा अचूक माहिती एकदा व्यवस्थित पाहून घेतल्यानंतर त्यानंतर अर्ज करा. तुमचा अर्ज कुठेही चुकणार नाही आणि व्यवस्थित सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून जे अनुदान दिलं जाणार आहे प्रति महिन्यासाठी, ते अनुदानास तुम्ही नक्की पात्र होणार आहात. हे डॉक्युमेंट सर्व अपलोड करत असताना व्यवस्थित करा, माहिती अचूकरित्या भरा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.